शिवलीलामृत 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिव भजनी पारायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. श्रुत म्हणे शौनकादिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चेती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जे सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्याशी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, येता तरती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणून. त्यावरून करीते स्नान, तरी तिर्वेशनी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगती, पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवती 24. सहा कर्मी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुखी षण्मुखी अष्टमुखी चतुर्मुखी लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सफळ देख. रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन. तरी केले जाणीजे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन. इतिहास एका विशेषी, काश्मीर देशाचा नृप पावन. नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान. परम चतुर पंडित, प्रजा दयाज भूसर. धन्य म्हणती तोची राजेश्वर. लासने घे न्याय करी साचार, आत्मा थोर तोची पे. सुंदर पतिव्रता मृतभाषिनी, पूर्वदंते ऐसी लाभिली कामिनी. सुत सौभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. कृपा भूमंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रजावत्न गुरु भक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाईजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षीपे उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त हो. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन, शिवभक्त उपजताचिया. राजपुत्र नाव सुधर्म, प्रधानात्मक तारक नाम. दोघे शिवभक्त निसिंह, सावधान शिवध्यानी. बाळे होऊन या सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशील. लौकिक संगे ध्रुव अमंगल, त्याची सांगती नावळे त्या. पंचवर्ष दोघे कुमर, लेवविती वस्त्र अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकुनी. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत. श्रवणी करती शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी नित्य. पाहणे शिवभजना सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान, यासिका नावडे वस्त्रभूषण. करिता रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनिया रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेविती. ते सेवेची या ब्रह्मानाशी अर्पेती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परी ते न सांडिती आपले वर्त. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगला सुखत मित्र, घरासी आल्या पराशर. सवे वैशिष्ट ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वैशिष्टाचा नातू तत्वता,
राक्षसस्त्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तेसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळीचे सत्र करुनिया. जन्मे जय सर्व सर्प सत्र केले, ते आस्तिकेची मध्येची राहाविले. पराशराशी पुलस्तीने काथिले, मग वाचिले रामांनाधिका. वैरंचित तटावूनिया क्षम मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. देवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जरपे केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिला आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, त्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार, घरा आला जाणूनिया. राव प्रधान समोरी धावती, साष्टांग नमुन्या घराशी आणिती. सोंदोषोपचारे पूजिती, भाव चित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषिणे देऊनी, राव विनवी कर जोडूनी. मने दोघे कुमार रात्रंदिनी, ध्यान करती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणाशी. इंद्रिया भोवती नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजगाजियाची समग्र, अरुडावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, ही आम्हासे गूढ परले चित्ती. मग ते दोघे कुमार आणिले गुरुप्रती, दाखविली भद्रसेनेने. गुरुने पाहिले दृष्टीशी, तेसे मित्र आणि शशी. तेसे तेजस्वी उपमा तयासी. नाही कोठे शोधिता, यावरी बोले शक्तिसुता. म्हणे हे का झाले शिवभक्त, याची पूर्वकथा समस्त. एक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सम स्वरूप. ललिता कृत पाहुनी कंदर्प, तन्मय होऊन्या नित्य करी. जैसा उगला पूर्णचंद्र, तेसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार, भाग्य पार नाही तिचा. रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरे सदा ढळत. मनी मन पादुका रत्नखचित, चरणी तियांच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्न पृथकोरा. चंद्ररश्मी समप्रकाश, शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमहर्षी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुसव. दासदासी अपार, घरी माता सौभाग्य सदोवर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सरकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छुक, भूप सौभाग्य घेती घरा. वेश्या असूनिया प्रतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे. परमशिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमिसी. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजिती. ब्रह्मानहस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवाशी. याचक मनी जे जे इच्छिती, ते ते महानंदा पुरविती. कोटी लिंगे करविती, श्रावण मासी अत्यांदरे. एक भद्रसेना सावधान, कुकुट मर्कंड पाळिले तिने प्रीती करुनिया. तिच्या गळा रुद्राक्ष बांधुनी, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नित्यासागर, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कंड त्यासमोर, तेथीच बांधी प्रीतीने. करी शिवलीला अमृत श्रवण, तेही ऐकिता दोघे जण.
सेवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवा पुढे. महानंदा त्यासी सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एव तिच्या संगती करून, त्यासही घडवतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागोनी, सदाशिव पातला सौदागराची या वेशधारीला. महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखोनी ते अबला. तन्मय झाली ते धवा, पूजा करुणी स्वहस्तकी. त्यास बोलविसे रत्नमंचकी, तो पृथ्वी मौलाचे हस्तकी. कंकण तिच्या देखिले, देखता गेली तन्मय होऊनी. म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने या निर्मिली जाण. मानवी कृत्य हे नव्हे, सौदागर ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊन या आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मिही 32 लक्षणी पद्मीन. 3 दिवस पूर्ण दाशी, तुमची झाले मी. त्यासी ते मानले सेवेशी, त्याने शिवलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे, तेज वर्णिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगिता. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणी टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्तांगणी नेऊन. मग दोघे करीती शयन, रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त ताराव्या अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्यांच्या आज्ञेवरून, नृत्यशाळेशी लागली अग्न. जन धावो लागले चहूकडून या, एकची हाक झाली. तिस सावध करी मदनारी, मने अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठता घाबरी, तव वातात मज चेतला. पेशा माझी उटी घालूनी, कंठपाश त्यांचे काढूनी. कुकुट मर्तंड दिले सोडूनी, गेले पळूनी वनाप्रती. नित्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकून. रक्षस्थळ घेती बळवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आज दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण. शिवलिंगा कारणे तुझवरी. मग चित्रचरण ते कविला, आकाश पंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाची या. अति लागवी अमारंग. जो भक्तजन भवभंग, उडी घालवी सवेग. ओम नमः शिवाय म्हणूनी, ऐसे देखता महानंदा. बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविले सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गौशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदने स्नान करुनी, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी घेऊन या, हृदयी चित्तिलिया शिवध्यान. हर हर शिव म्हणूनी, उडी निशंक घातली. सूर्यबिंब दिगे उदया चळी, तेसा प्रकटला कपाळ मोडी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते. माथा जटाचा भार, तृतीय नेत्रा विश्वानर. सिरी झुळझुळ वाहे नीर, अभय कंदर महाजोगी. चंद्रकळा त्यांच्या शिरी, नीलकंठ खटवांग धारी. भस्म चर्चिले शिरीरी, गज चर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांगी वैशिष्ट कनिवर, दसभुजा मिरविती. वरचे वर कुंभक झेलिती, देवी 10 भुजा पसरुनिया अकस्मात. महानंदेसी झेलुनिया धरती, हृदय कमळी परमात्मा.
मने झालो मी सुप्रसन्न महानंदे मागवर्धान। ती म्हणे हे नगर उद्भरुनी विमानी बैसवी दयाळा। माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत। दिव्य रूप पाहून या त्वरित नगरा समवेत चालली। पावली सकळ शिवपदी जेथे नाही आर्थिक व्याधी। क्षुद्रातृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे। काही नाम क्रोध दंद दुःख मद मत्सर नाही निशंक। जेथीचे गोड उदक अमृता हुनिया कोटी गुणे। जेथे सूरचंद्रिके मने अपार सूरवीचिया बहुत खिल्लारे। चिंतामणीच्या धवलागरे भक्ता कारणे निर्मियली। जेथे ओसवता बोलती क्षवदास तेथे प्राप्त होतयास। शिवपद सर्वदा विनाश महानंदा तेथी पावली। हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास। मने हे कुमर दोघे निशेष कुकुट मर्कंड पूर्वीचे। कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुनी त्याच पूर्व पुण्य करुनिया। सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस। शिवगजनी लिविते बहुतांस उद्धरतील तुम्हा ते। अमात्म्या सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे वितुके मी ध्यान सुपुत्र उत्तरी जन्मले। भद्रसेन बोलते पुलती हे राज्य किती वर्ष करती। आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या। बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास। परमप्रिय कर राजस प्राणा होनिया आवडे बहुत। तुमच्या आगमने वरुण्या स्वामी मज समाधान। तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता। ऋषी म्हणे मी सत्य बोलेल देख परी तुम्हासी एकता वाटेल या दुःख। हे सभा सकळीक दुःख वर्णी पडेल पे। सत्य समुदृश्य बोलावे वचन नातरी अंगास येई मूर्खपण। तुम्हा वाटेल विषयाहुनिया विशेष कठीण ते गोष्टी। भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा अनुमान। तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण झाली असता जाण पा। आजपासून या 7 दिवशी मृत्यू पावेल या समयाशी। राव एकता धरणीशी मूर्छित येऊन पडियेला। अमात्म्या सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहोळुनिया। अंतपुरी सकळ कामिनी आकात करती आक्रोश। करुनिया हाहाकार कक्षस्थळ पीठी नृपवर। मग रायासी पराशर सावध करून या गोष्टी सांगे। नृपश्रेष्ठांना सोडी धीर एक एक सांगतो विचार। जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते। नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार। तेथे झाले स्मरण जागर अहम ब्रह्मा म्हणून या। ते ध्वनी माया सत्य तेथून या झाले महत्व। मग त्रिविद्य अहंकार होत शिव इच्छिते करून या। 57 निर्मिली पित्तवसन रजांशे सृष्टी करता दृढीन। तमांशे रुद्र परिपूर्ण सर्व शिस्त करविती। विधीस मने सृष्टी रुची पूर्ण हेर मने मज नाही ज्ञान। मग शिवे तया लागुनी 4 वेद उपदेशिये। चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन। त्याहुनिया विशेष गृहज्ञान भुवन त्रय्या असेना। बहुत करी ह्या जतन त्याहून अनिक थोर नाही साधन। या रुद्राध्याय शिवरूप म्हणून या शिवशंकर स्वयं बोले। जे रुद्राध्याय ऐकती पठती त्यांच्या दर्शने शिव उद्धरती। मग कमलोद्भव एकांती सप्तपृथ्वी सांगे रुद्र हा। मग संप्रदाय ऋषीप्रमाणे भूतली आला अध्याय जाण। थोर जप तपज्ञान त्याहून या अन्य नसेची। जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याची दर्शिले तीर्थे पावन। स्वर्गीचे देव दर्शन त्यांचे घे इच्छिती। जप तप सर्वाचे त्याहून या थोर नाही जाण। रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून या वर्णावा। रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपत्र नगर।
पाश सोडून यमकिंकर रीती हिंडे लागले. मग यमे विधी लागे पुसोनिया अभक्ती कृत्याने मिली दारुनिया. तिने कुकर्माची भेटी लक्ष्मी त्यांच्या हृदयी सचरली. त्याची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेने जे जाओनिया या यमपुरीस महानगरी पडले सदा. यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौन. ऐसे म्हणतीचे त्या लागून आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे त्याशी कुंभी पाकी घालावे त्याशी. रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवघारी अयुत रुद्रावर्तन करी. शिवावरी अभिषेक धारी धरी मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थायुकन दिव्य वृक्षाशे पल्लव आणून. रुद्रे उदय अभिमंत्रून या अभिषेक चिंतन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र अवर्तने पूर्ण शोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढ चरण सद्गत होण्या बोलते. सकळ ऋषिक रत्नमंडित पदक स्वामी तू त्यांचा मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षित्यापासूनी. तरी तो आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहे र ब्राह्मण. आणि क सांगतीसे बोलवून आताची आनिती आरंभे. मग सहस्र विप्र बोलावूनी त्याची रुद्राष्टानीय भक्तिपूर्ण. न्यायासनानयुक्त गुरुपासून जे आणले. परादरा आणि परधन त्यासी वायू नाहुन्या नीच पूर्ण. रिक्त सुशील बोलिया प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापन गृह समर्थ सामर्थ्य चालून देती मित्र रथ. किंवा साक्षात उमानाथ पुढे आणण्या उभा करीती. ऐसी लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासवित घेऊनी. सहस्त्र गट मांडूनिया अभिमंत्रुनिया साथी येले. स्वधर्मनुयाच्या सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोष गर्जती ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडिलेला. एक मुहूर्त निश्चेष्टी चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देती नाभिकारा. रुद्रोदक शिंपोनी सावध केला राजनंदन. त्याचे पुसती वर्तमान वर्तले तेची सांगती. एक काळ पुरुष भयानक थोर उद्ध जटा कपाळी चेंदूर. विक्राळ दाढा भयंकर नेत्र खांदिका सारखिया. जो मज घेऊन जात असता चोघे पुरुष घेऊन आले तत्वता. पंचवसन दशभुज त्याची साम्यता. कमल भवानी दुजी नसे जेते केसे भजस्ती. लिंगमय सहारीती भस्म अंगी व्याघ्रावरती दिसती. दशहस्ती आयुक्ती ते महाराज घेऊनिया मज सोडविले तोडूनिया बंधन. त्या काळ पुरुषाशी धरुनिया करती ताडन गेले ते. ऐसे पुत्र मुखाचे ऐकुनिया उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी करिया नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रवर्ण गडबड लोळे. शिवनाम गर्जती ते वेळे देव सुमने वर्षती. अनेक वाद्याचा गजर डंका गर्जने अवघ्या थोर. मुखद्वाची महासुअस्तर हृदयवादे गर्जती. अनेक वाद्याचे गजर शिवलीला गाती अपार. शुंगे भुंगे कहाळ थोर सनया अपार वाजती. चंद्रानना दंड करती धेरी नादन माये नभोदरी. असो भद्रसेना यावरी विधियुक्त होम करीतसे. षंडस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देती. अमोलिक वस्तू अद्भुत आणूनी अर्पी ब्राह्मणाशी. दक्षिणे लाही भांडारे मुक्त केले राजंद्रे. म्हणे आवडे तितके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त
पुरे हेची ऐकिली मात. घनभार झाला बहुत म्हणून या सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण होत या सुता. एषा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तिले. वसंत येत सुगंधवनी ही काशी क्षेत्रावर्या सुवर्णधनी. ही श्वेतोपत्ते मुंडानी रमणलिंग आर्चिये जे. की निर्धनवासे सापडे चिंतामणी की शुद्रिया पुढे क्षीरवादी ये धावोनिया. तेसा कमलोतवंदन ते क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन अवतानंद पाती कार्य नूतन. हे शिष्य त्यांचे त्रिभुवनी जाण वंद जे का सर्वांते. जो चतुष्षष्टी कला प्रवणी निर्मळ ज्याशी चतुर्दश विद्या करत माल. त्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करान मागोनिया. अन्याय विलोकता नायनी दंडेता तीत सहस्रादिनी. तो नारद देखुनिया तेच क्षणी कुंडावतुनिया मूर्ती ते निघे अग्नी. दशी अग्नी ग्राहपत्य अहवनी उभे ठाकरे देखता. पराशरादिया सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन. धावुनिया धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळे. दिव्यगंध दिव्य सुमनी षोडश पूजाने पूजिती व नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अंतर्दृष्टी तू. त्रिभुवनिया गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखी आले. दसभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधुनिया. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तो पुत्र रक्षणार्थ ते वेळ शिवे वीरभद्र मुख्य पाठविले. मज देखता मृत्यूसी पुसू लागले शिवसूत एका ते. तू कोणाच्या आज्ञेवरुनी आणीत होतासी भद्रसेन नंदनी. त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चिती. तो सार्वभौम होईल सत्वर रुद्र महिमा तूच ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघित तत्वता ऐसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पूर्ण सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचुनी. तो 12 वर्षे मृत्यूचिन्ह गंधातर थोर होते. ते महत्व पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराये कष्टी बहु. मग उभा ठाकून या वृत्तांत वर जोडून स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमद्रनानात अपराधन न कळता घडला हा. सांगता ते क्षणी राये पायावरी घालती लोळणी. आणि सहस्त्र रुद्र करुनिया महोत्सव करीत असे. शतरुद्र करीती विशेष शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप त्याच देही. तो येथील झाला मुक्त त्यांच्या तीर्थे तरलिया. बहुत असो या परी गृहस्थ अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंद राये शतपत्न धनु येऊनिया. तेजविल्य गुरु संपूर्ण ऋषी संहित 7 झाला. हे भद्रसेना असंख्य जे परती त्याशी होय आयुष्य संतती. त्याशी काळ न बाधे अंती बंधून नेती शिव सदा. दश दश कपिला दान एकता पळता घडे पुण्य. केले असेल अध्यक्ष भषण सुरा पान ब्रह्महत्या. एव महापाप वृत्त तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होतील. यावरी कलियुगी विशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारी. मग तो राव ब्रह्मदेसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊनिया. युवराज पद तारका लागुनिया देती झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवनी. शिव अनुष्ठान रुद्राध्याय करती महारुद्र तोषला. विमानी बेसुनी करिया. राव प्रधान नेले निर्वीत विधी लोकी वैकुंठी वास बहुत. स्वइच्छे करुनिया राहिले शेवटी शिवपदाशी पाऊनी.
राहिले शिवरूप होऊनी. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान. की हा अकल्पवृत्त संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युजय जय रुद्राष्टान त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीचे सर्वही. येथे जो मानिला ऐश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदा तो चांडाळ विशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवूनी वांज झाली माता त्याची सांगील धारती तत्वता. त्याचे संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहास न आणावे. आपण त्याच्या सदनी न जावे ते त्याच सवे जीवे भावे. जेवी सुशील हिंसक मृग तो प्रत्यक्ष बक्षिती विष. ते मूर्ख बेसती त्यांच्या पंक्तीस त्याची मृत्यू आला या गोष्टीस. संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चिती. अखंड पाहावे शिवलीलामृत ते न गळे जरी त्वरित. हा अध्याय तरी वाचावा. हा अध्यायाचे करीती अनुष्ठान त्याशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी आनंदीन ब्रह्मानंद प्रगटले. अहम करणार हृदयार्च मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराणे ब्रह्मोत्तखंड. परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोड हा. श्री सांब सदा